सांगतो त्याच्या दयेला खंड पडत नाही. प्रेज लॉर्ड. कदाचित आपल्या प्रार्थनेला खंड पडू शकतो. प्रेज लॉर्ड. कदाचित आपण देवामधून माघारी जाऊ शकतो, परंतु देवाची आपल्यावरची दया ती कधीच तो खंड पडू देत नाही. प्रेज लॉर्ड. त्या साक्षी आल्या, जे स्तोत्र आलं, अद्भुत रीतीने परमेश्वराने आपल्याला चालवलं. जी गीतं आज झालीत, तर परमेश्वर जो आहे तो दयावान परमेश्वर आहे, तो आपल्याला चालवत आहे, तो आपल्याला मार्गदर्शन करून आज नेते. प्रेज लॉर्ड. माणसाच्या आयुष्याची क्षणभंगूर आहे. प्रेज लॉर्ड. माणसाचं आयुष्य कसं आहे, क्षणभंगूर आहे, परंतु या आयुष्यामध्ये आपली वाटचाल जी आहे जर प्रभूकडे आहे, प्रभूला पाहून जर आपण धावतोय, प्रभूकडे जर आपण धावतोय, प्रेज लॉर्ड, तर मात्र आपल्याला त्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी मिळवले आहे. प्रेज लॉर्ड. तर मग आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कमवत आहोत. प्रेज लॉर्ड. आज जे आहे, आज देवाचं वचन आपल्याला चांगलं माहिती आहे, जो कोणी व्यक्ती जो आहे आपल्या आयुष्यामध्ये पापांची तो शृंखला आपल्याला घेऊन चालेल किंवा पापामध्ये जो जीवन जगेल तो जीवात्मा मरणार आहे, परंतु ज्याच्या जीवनामध्ये ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे तारण आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे, जो ते तारण स्वीकारून ते तारण सांभाळून शेवटपर्यंत चालतो, प्रेज लॉर्ड, प्रभू त्याला सांभाळतो. प्रेज लॉर्ड. मी म्हटलं तुम्हाला, परमेश्वराने जे आहे खूप दर्दी लोक जे आहे या ठिकाणी ठेवलेले आहेत. प्रेज लॉर्ड. त्यांच्या जीवनामध्ये एकच ध्यास आहे, मला परमेश्वराला खुश करायचंय. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहितीये, मला परमेश्वराला खुश करायचंय किंवा मला परमेश्वराजवळ यायचंय, हा ध्यास खूप गरजेचा आहे. प्रेज लॉर्ड. हा ध्यास जो आहे बहुतांश लोकांमध्ये, म्हणजे खूप साऱ्या लोकांमध्ये दिसत नाही. प्रेज लॉर्ड. पण मला आनंद आहे, तो ध्यास इथं दिसत आहे. मला आनंद आहे की तशा पद्धतीचे लोक आपल्यामध्ये वाढत आहे, आणि प्रभू आशीर्वादित करो, प्रभू चालू, कारण प्रभूची इच्छा हीच आहे की त्याच्यावर प्रेम करणारे लोक जे आहेत ते वाढले पाहिजे. प्रतिदिनी त्याच्यावर प्रेम करणारे लोक हे वाढत राहिले पाहिजे. प्रेज लॉर्ड. म्हणून परमेश्वराला धन्यवाद. सुंदर अशा वचनाच्या द्वारे जेव्हा आज आपल्याशी बोललेला आहे, सुंदर अशा स्तोत्राच्या द्वारे प्रभूने आपल्याला बोध केलेला आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो, माणूस हा, आपण आपल्या लेकरांना लहानपणापासून जे आहे हा शिकवण्याचा स्वभाव आपल्याला असतो. प्रेज लॉर्ड. माणसामध्ये शिकण्याचा आणि शिकवण्याचा स्वभाव असतो. प्रेज लॉर्ड. लेकरांना काय करतो आपण, कंटिन्युअसली काय शिकवतो, चांगलं वागा, सदाचाराने वागा. लेकरांना आपण काय म्हणतो, त्या शब्दाला काय वापरतो आपण, शिष्टाचार. प्रेज लॉर्ड. आणि शिष्टाचारामधला एक शिष्टाचार आहे, तो आपण सांगतो, बाबा रे, मोठ्यांचा आदर करा. प्रेज लॉर्ड. आदर. प्रेज लॉर्ड. आदर हा शब्द आहे ना, 3 अक्षरी, परंतु हा खूप महत्वाचा आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला पारखायचं आहे, आज जे आहे हा आदर शब्द, तुम्हाला माहिती आहे देवाचं वचन सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगतं. आपण एकदा देवाच्या वचनातून जाऊया आणि मग आपण त्या विषयाला पाहूया. नीतिसूत्र त्याचा 3रा अध्याय 5 आणि 6 वचन आपण बघूया. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आदर. जसा आपण एकमेकांचा आदर ठेवतो, ज्या पद्धतीने आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर ठेवतो, प्रेज लॉर्ड, ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे, प्रेज लॉर्ड, परंतु तुम्हाला माहिती, या सर्व आदर आणि सन्मान याच्यापेक्षा अधिक जास्त सन्माननीय आपला परमेश्वर. प्रेज लॉर्ड. आणि नीतिसूत्रामध्ये शलोमोन जो आहे, त्याचे नीतिसूत्र ते गीत गायन करत असताना, लिहित असताना तो देखील या गोष्टी सांगत आहे की आपल्याला परमेश्वराचा आदर केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आपण म्हणू, पाळक साहेब, आम्ही देवाचा आदर करतो. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचा आदर करतो म्हणून या ठिकाणी आहोत. प्रेज लॉर्ड. आज जे आहे, आज आपल्याला वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला बोलवतो. आदर म्हणजे काय? आदर म्हटलं तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, रिस्पेक्ट. त्याच्यामध्ये सन्मान मराठीमध्ये, आणि जर तुम्ही उर्दूमध्ये जर का पाहिलं, लिहाज. प्रेज लॉर्ड. लिहाज. आपण काय म्हणतो, एखाद्या वेळेस घरचे लोक, जर घरात कोणी जर मोठे लोक आहेत आणि जर त्या ठिकाणी लेकर जर काही करायला लागले किंवा धिंगाणा करायला लागले, बस, तुला माहित नाही का तुझे वडील घरात आहेत. प्रेज लॉर्ड. अरे गप्पस, तुला माहित नाही का काका आलेले आहेत. अरे गप्पस, पाहुणे आलेले. आपण काय करतो, लिहाज. त्या ठिकाणी काय ठेवतो, एक संयम ठेवतो. प्रेज लॉर्ड.
आदर जो आहे, आदर कोणा व्यक्तीचा केला जातो? कोणत्या व्यक्तीचा आदर केला जातो? प्रेज लॉर्ड. जो व्यक्ती काहीतरी आहे. प्रेज लॉर्ड. जो व्यक्ती सन्माननीय आहे, जो व्यक्ती जो आहे रिस्पेक्टेबल व्यक्ती, असा व्यक्ती आहे. जो व्यक्ती जो काही मोठा आहे, आपला परमेश्वर जो आहे त्याच्याबद्दल जर म्हटलं तर तो ज्ञानांचा ज्ञानी, राजांचा राजा, देवांचा देव. प्रेज लॉर्ड. आपला परमेश्वर जो आहे तो परमेश्वर जो आहे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा परमेश्वर आहे, ज्याने या सर्व पृथ्वीचे निर्माण केलेलं आहे, ज्याने आपल्याला बनवलेलं आहे, ज्याने या सगळं नभोमंडळ, हे सर्व युनिवर्स जे दिसत आहे, जे त्याने बनवलेलं आहे, हे सगळं त्याच्या हस्तकृती आहे. देवाचं वचन सांग. असा परमेश्वर जो आहे आदर आणि भयास योग्य आहे. प्रेज लॉर्ड. आज त्याचा आदर आणि भय या दोन गोष्टी मॅन्डेटरी प्रेरणा आपल्या जीवनामध्ये. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला परमेश्वराचा आदर आपण करतो का? आज आपण वडीलधाऱ्यांचा आदर करत असो, लोकांचा आदर करत असो, पण आदर आपण परमेश्वराचा करतो का? आदरामध्ये आदराचे गुणविशेष जर म्हटलं तर आदर जे आहे, समोरच्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळते, त्याला म्हणतात आदर. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीची किंमत माहिती आहे त्यावेळेस आदर. आज आपल्याला परमेश्वराची किंमत माहिती का? आपल्या नजरेमध्ये परमेश्वर कोण आहे? प्रेज लॉर्ड. आज आपल्या नजरेमध्ये परमेश्वर कोण आहे? ज्यावेळेस मी आज वचनातून जात होतो ना, ज्यावेळेस मी आज वचनातून बघत होतो ना, त्यावेळेस जे आहे आपला परमेश्वराबद्दल एक भय निर्माण करणारा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. एक भय निर्माण होईल जर तुम्ही परमेश्वराचा जर स्टडी जर तुमच्या आयुष्यामध्ये केला, तुम्ही जर बघितलं की खरंच आपण कोणत्या परमेश्वराला आपण व्हॅल्यू, प्रेज लॉर्ड, आदरामध्ये व्हॅल्यू आहे, आपण आपल्या परमेश्वराला ती व्हॅल्यू देतो का? जेव्हा तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मोशे त्या जळत्या झुडपामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं, त्यावेळेस परमेश्वराने म्हटलं, मोशे ज्या ठिकाणी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे, तुझं पायतन काढ. प्रेज लॉर्ड. पायतन काढ. तत्क्षणी मोशेने पायतन काढलेला आहे. परमेश्वर जो आहे तो स्वतःच गौरव कोणास घेऊ देत नाही. देवाचं वचन सांगतं परमेश्वर कोणालाही आपलं गौरव घेऊ देत नाही. म्हणून ज्यावेळेस 10 आज्ञा दिल्या त्या 10 आज्ञामध्ये पहिली आज्ञा होती काय? मत शिवाय तुला अन्य देव नसावा. खाली पृथ्वीवर, वर आकाशात, जलामध्ये कशाच्याही मूर्ती करू नको. प्रेज लॉर्ड. तू कुठल्याही गोष्टीला नमन करू नकोस, तू कुठल्याही गोष्टीची आराधना करू नको. आराधनेस पात्र आणि भयास योग्य, आदर योग्य फक्त एकमेव आपला परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर जो आहे असा परमेश्वराची आपण आराधना करतो. प्रेज लॉर्ड. त्याच्या व्हॅल्यू आपल्या जीवनामध्ये काय आहे? प्रेज लॉर्ड. आज जर त्याच्या व्हॅल्यू आपल्या जीवनामध्ये आहेत तर आपण जे आहे आदरयुक्त भयाने परमेश्वरामध्ये चालू. प्रेज लॉर्ड. त्यावर प्रेम करणे, आदरामध्ये प्रेम असतो. प्रेज लॉर्ड. आदरामध्ये एक प्रेम भाव असतो. प्रेज लॉर्ड. एक आहे जो ऑफिशियल आदर आहे. कसा आहे? समोर आलं तर काय करणार? नमस्कार वगैरे, परंतु मागे गेल्यानंतर बोलणार. प्रेज लॉर्ड. असा आदर परमेश्वराला नकोय. परमेश्वराला कसा पाहिजे? नित्तळ प्रेमाचा आदर पाहिजे. प्रेज लॉर्ड. ज्या पद्धतीनं आज जे आहे एका आईबद्दल, वडिलांबद्दल, लेकरांच्या मनामध्ये एक आदर आहे. प्रेज लॉर्ड. त्याहीपेक्षा मोठा आदर आपल्याला आपल्या पित्याबद्दल असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला पिता हे नाव आपल्याला दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. पिता संबोधण्यासाठी आपल्याला त्याने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. पुत्रत्वाचा अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आपण किती अधिक रीतीने त्याचा आदर केला पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेल्या अनुवादाच्या पुस्तकामध्ये तू आपला देव परमेश्वर आहे, आजवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रेज लॉर्ड. आपल्याला काय करणं गरजेचं आहे? प्रेम. याच्यामध्ये आदर आहे. परमेश्वरावर प्रेम करणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आज जे आहे, आज आपण प्रामुख्याने जेव्हा देवामध्ये आपण चालतो, आज जे आहे तुम्हाला लोक जे आहे, लोकांमध्ये बदल का दिसत नाही माहिती का? का दिसत नाही? कारण की लोक जे आहे शब्दांमध्ये देवाचे आहोत. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचे आहोत अशा शब्दाने म्हणणारे गोष्टी आहेत, परंतु नाही, परमेश्वराला शब्द नकोय, परमेश्वराला आचरण पाहिजे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराला आचरण पाहिजे. परमेश्वर आज बोलत आहे, परमेश्वर आज सांगत आहे मंडळीला आपल्या जीवनामध्ये. परमेश्वर काय मागत आहे? परमेश्वर तुमचं अंतःकरण, मागील दिवसात पाहिलं आपण, अंतःकरण, बुद्धी. प्रेज लॉर्ड. मागील दिवसामध्ये परमेश्वर आपल्याला चालवत आहे. परमेश्वर जे आहे अद्भुत रीतीने आपल्याला घेऊन चालत आहे. आज परमेश्वर विचारत आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे का? प्रेज लॉर्ड. आज परमेश्वर विचारत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? आदर म्हणजे आपण ज्या गोष्टी सांगितल्या किंवा
जो व्यक्ती आपल्या समोर उभा आहे त्याचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. त्याचा काय करतो? स्वीकार करतो. आज आपल्या जीवनामध्ये स्वीकार करणं म्हणजे काय, की ज्यावेळेस तो व्यक्ती समोर आहे त्यावेळेस आपलं लक्ष फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखाद्या सभास्थानामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादी सेलिब्रिटी किंवा एखादी आदरणीय व्यक्ती येते त्यावेळेस आपण काय करतो? त्याचा सन्मान करतो. आणि त्यावेळेस सबंध ऑडिटोरियम जे आहे, सबंध लोक जे आहे ते त्या व्यक्तीला पाहण्यासाठी आलेले असतात. प्रेज द लॉर्ड. काय? त्या व्यक्तीला तो आदर देते. प्रेज द लॉर्ड. आपण ज्यावेळेस या ठिकाणी जमतो, आपण या ठिकाणी कशासाठी जमतो? प्रेज द लॉर्ड. आज संडे आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. आपण या ठिकाणी जमतो, आपण ज्यावेळेस देवामध्ये चालतो, आपण कशासाठी जमतो? आज गेलं पाहिजे, नाही गेलं तर पाळक साहेब बोलतील, पाळक साहेब फोन करतील. कशासाठी? आज यस हालेलुया, आपण देवाला भेटण्यासाठी करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं जे ते दोघे व तिघे माझ्या नावाने जमले त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या नावाने या ठिकाणी आपण एकत्र होतो. काय? आपल्या अंतःकरणामध्ये. आज आपण त्याचे शब्द ऐकून त्याला स्वीकारतो का? बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, जेव्हा देवाचे दासवचन बोलत असतात, देवाचं दासवचन सांगतो त्यावेळी तुम्हाला सांगतो परमेश्वर त्याच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. पहिले त्याला धुतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तो बोलतो, प्रेज द लॉर्ड, मग ते वचन जे आहे मंडळीला मिळतं. प्रेज द लॉर्ड. आणि तो बोलत असताना परमेश्वर त्याच्याशी देखील बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व गोष्टीच्या वेळेस ज्यावेळेस तो ऐकलेला शब्द आपण ज्यावेळेस अंतःकरणामध्ये स्वीकारतो त्यावेळेस प्रभू कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. जर आपण तो शब्द बुद्धीमध्ये स्वीकारला तर बुद्धी काय करणार? बुद्धी आपल्याला वचनाच्या विरोधामध्ये घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून करणं गरजेचं काय आहे, की आपलं देवाचं वचन जे आहे आपल्या अंतःकरणामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये, देव ज्याचा आपण आदर करतो त्याला काय करतो? त्याचे शब्द आपण मनात साठवतो. बघा ना, आजही अनेक शब्द जे आहे, अनेक लोकांनी बोललेले शब्द आपण वापरतो. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांनी बोललेले शब्द जे आहे आपण वापरतो. मार्टिन ल्युथर यांचा शब्द आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हे शब्द का बसले? कारण तुम्ही त्या व्यक्तीचा अध्ययन केलेला आहे, त्या व्यक्तीचा आदर तुमच्या मनात आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या परमेश्वराचं वचन आज आपल्या मनात आहे का? प्रेज द लॉर्ड. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता तुम्हाला या गोष्टीची खात्री आहे का? माझ्यासोबत परमेश्वर आहे, माझ्यासोबत परमेश्वर आहे, याची जर खात्री आहे तर तुम्ही पाप करणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा आदर कंटिन्यू तुमच्या मनात राहील. आदरयुक्त भय कंटिन्यू तुमच्या मनात राहील. आणि आदरयुक्त भय जर नसेल तर काय होईल? तुम्ही विसरून जा. प्रेज द लॉर्ड. ऑडिटोरियम मध्ये बसला, समोर कार्यक्रम चालू आहे आणि कोणी असं आहे का मध्ये सुटला आणि एकदम हसायला लागला. आहे ऑडिटोरियम मध्ये बसला आणि एखाद्याने काय केलं? एखाद्याने लगेच मधून उठला आणि चादर घेतली, अंगावर झोपून घेतला. आहे प्रेज द लॉर्ड. त्या ऑडिटोरियम मध्ये एक शांतता आहे आणि शब्द ऐकण्याची तयारी. आणि तो बोलला, मग काय होतं? मग शब्दांवरती, त्याच्या शब्दांवरती टाळ्या. प्रेज द लॉर्ड. आपल्या परमेश्वराचे शब्द ऐकून आपलं हृदय उन्मादित होतं का? प्रेज द लॉर्ड. जर हृदय उन्मादित होत असेल तर ते मुखाच्या वाटे बाहेर पडेल. प्रेज द लॉर्ड. आज त्या परमेश्वराचा तुमच्या मनात जर आदर आहे तर तुम्ही मुखाने किंवा तुमच्या हावभावाने तुम्ही ते आदर स्पष्ट करा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात येतं, तुमच्याशी बोलतं आणि तुम्ही स्तब्ध रीतीने दगडासारखे जर बसलेले आहात, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, तर रबरासारखा तो बॉल लागून डबल स्पीडनं वापस येते. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीने तो वचन जे आहे डबल स्पीडनं फिरत आहे. प्रेज द लॉर्ड. आज ते वचन आपण कसं स्वीकारतो? जर आदर आहे तर मुखाद्वारे कबुली आहे. प्रेज द लॉर्ड. अंतःकरणात स्वीकृती आहे. अंतःकरणात वचन जर आपण घेतलेलं आहे तर मुखाद्वारे आपण ते काय करतो? एक्सेप्ट करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण एक्सेप्ट करतो का? आलेलं वचन जर आहे, आलेल्या वचनाला जर आपण रिस्पॉन्सिव्ह नाहीये तर आज आपण ते वचन स्वीकारतो का? तो आदर आपल्या मनात आहे का? प्रेज द लॉर्ड. पण नाही, तुम्ही कार्यक्रमात जा, कार्यक्रमात एखादा शब्द जर बोलला गेला तर त्या ठिकाणी जोर जोरात टाळ्या वाजवणार, शिट्ट्या वाजवणार. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण परमेश्वराला किती प्रेम करतो? प्रेज द लॉर्ड. त्याचं किती आपण स्वीकारतो? आदर म्हणजे मनात जागा देणे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या परमेश्वराला मनात जागा आहे का? प्रेज द लॉर्ड. आज आपल्या मनात परमेश्वराला जागा आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी मनात भरून ठेवलेल्या आहेत, परंतु देवाला आहे का जागा? प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा आपण चिंता इतक्या मनात साठवून ठेवतो, लक्षातच राहत नाही मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. आता ज्यावेळेस मी बसलो होतो, परमेश्वर मला तेच गोष्ट
सांगत होता, बऱ्याच वेळा आपण विसरून जातो मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस चिंता करत बसतो त्यावेळेस लक्षात घ्या, चिंता दूर करणारा माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर माझ्या सोबत आहे. तो जगात जो आहे त्यापेक्षा मोठा माझ्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये आहे तो, माझ्यामध्ये आहे तो, जो जगात जो आहे त्यापेक्षा मोठा. प्रेज द लॉर्ड. आणि मग ज्यावेळेस आपण चिंता करत बसतो, ज्यावेळेस आपण काळजी करत बसतो, त्यावेळेस का नाही मनात विचार येत? ज्यावेळेस मनामध्ये इतर गोष्टींच्या, पापमय गोष्टींचा ज्यावेळेस विचार चालू असतो, त्यावेळेस मनात का नाही लक्षात येत मी कोण आहे, माझ्या सोबत कोण आहे. प्रेज द लॉर्ड. जर लक्षात आलं की माझ्या मनात परमेश्वर आहे, मग त्या ठिकाणी आपण कुठलीही वावडी गोष्ट बसू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. वावगी गोष्ट आपण येऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आदर आहे त्यावेळेस स्तुती आहे. जसं मी सांगितलं, क्लॅप आहे. प्रेज द लॉर्ड. सराहना आहे, बोलणं आहे, शिट्ट्या वाजवणे, बोलणं, त्या गोष्टी करणे करतात लोक जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. आपल्या परमेश्वरासाठी आपण प्रेज द लॉर्ड नाही म्हणू शकत. प्रेज द लॉर्ड. आपल्या परमेश्वराचं वचन आपल्याकडे येतं आणि आपण इथे केव भय ऐसे. कार्यक्रम खूप छान आहे. बाळक साहेब खूप छान बोलला तुम्ही. नाही, मी ऐकलं रिस्पॉन्स काय. प्रेज द लॉर्ड. ऐकलं तर बदल झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बदल झाला पाहिजे, तुमच्यातून तो दिसला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी ज्यावेळेस म्हणतो ना प्रेज द लॉर्ड, मला असं वाटतं की मंडळीमधून जयघोष आला पाहिजे, कारण परमेश्वराचं वचन चालू आहे. माझ्यासाठी नको. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही साक्ष देता, तुमच्या साक्षीला मी क्लॅप करतो. प्रेज द लॉर्ड म्हणतो, तुम्हाला नाहीये, तुमच्या जीवनात कार्य केलेल्या त्या परमेश्वरासाठी ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जर परमेश्वराने कार्य केलेलं आहे, आपण दगड होऊन तर नाही बसलो ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्याला पार खायचंय. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आदर आहे, शिष्टाचार आहे, परमेश्वर उपस्थिती आपल्यामध्ये आहे, आणि ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे तर आपण कशा पद्धतीने बसलोय. प्रेज द लॉर्ड. अटेंटिव्ह आहे की नाही, लक्ष देत आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. आपण शिष्टाचाराने स्वीकारत आहोत की नाही स्वीकारत आहोत, या गोष्टी मॅन्डेटरी आहेत प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जर एखादा जगाचा जर पंतप्रधान जर समोर आहे, एखादा मोठा नेता जर समोर आहे, आणि त्याच्या समोर जर का जर आपण त्याचा आदर न करता जर का काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या, स्पष्टपणे लगेच त्या ठिकाणी पोलीस येतात, अटक करतात आणि जेलमध्ये टाकतात. सुमित दादा आहेत ते सांगतील, जर त्यांचा अनादर झाला तर त्या ठिकाणी ते ऍक्शन घेतली जाते. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने बसलेलो आहोत, त्या ठिकाणी आपण ती गोष्ट कशा पद्धतीने करत आहोत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं मोशे जो आहे, मोशे त्या ठिकाणी परमेश्वराचा आदर करणारा एक व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. इस्रायल जे आहे, ज्या वेळेला इस्रायलाला परमेश्वराचं दर्शन होईल त्यावेळेस शब्दामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ते कापरे होत होते. प्रेज द लॉर्ड. ते कापरे होत होते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल आज परमेश्वर कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर दिसतोय का? आज मी परमेश्वरच तुम्हाला दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये तुम्हाला त्याचं भय नक्कीच उपलब्ध होईल. प्रेज द लॉर्ड. नक्कीच तुम्हाला ते भय वाटेल की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये आहे. जेव्हा आपण पाहतो, जेव्हा परमेश्वर इस्रायला समोर ज्यावेळेस परमेश्वर दर्शन देत असे, त्यावेळेस ती लोक जी आहे ती लोक भयाने कापरी होऊन जात होती, आणि ते परमेश्वरला म्हणत होती, नको नको, यापुढे तू आम्हाला प्रगट नको होऊ. हालेलुया. कारण ते म्हणत होते आम्ही नष्ट होऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर असा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वरासमोर आपण असताना आपण किती अधिक धन्यवाद दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वरासमोर असताना आपण किती अधिक त्याचा जयकारा केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण जयकारा करत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वराला आपण जयकारा करायचा. आज जे आहे, आज आपल्याला पाहायला मिळतं, जेवढे भविष्यवक्ते, जेवढे संदेष्टे, जेवढे सेवक, जेवढे राजे, जेवढे याजक, जेवढे प्रेषित, जेवढे लोक येऊन गेले, ज्यांनी ज्यांनी परमेश्वराचा आदर ठेवला, त्या प्रत्येकाची नावं याच्यात आपण आज पाहतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक जीवनाचं पुस्तक आहे जे आपल्या हातात आहे, आणि दुसरं जीवनाचं पुस्तक आहे जे स्वर्गात आहे. हालेलुया. एक जीवनाचं पुस्तक आहे, या जीवनाच्या पुस्तकामध्ये राहाब वेश्येचं सुद्धा नाव आहे. का? कारण तिने देवाच्या लोकांना आसरा दिला. प्रेज द लॉर्ड. ह्याच जीवनाच्या पुस्तकामध्ये रुथेचं सुद्धा नाव आहे, जी तर अन्य जाती आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तिने आपल्या सासूच्या, आपल्या नवऱ्याच्या देवाला सोडलं नाही, बिलगून राहिली. हे तर जीवनाचं पुस्तक आहे. त्या जीवनाच्या पुस्तकात तुम्हाला जर नाव पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा आदर,
करणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. जेव्हा परमेश्वराचा आदर असेल त्याच ठिकाणी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नक्की कार्य करेल. Praise the Lord. आदर Praise the Lord. देवाच्या इच्छेप्रमाणे करणं आहे. जेव्हा आपण पाहतो पहिलं शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि 30 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो इस्रायलाबद्दल परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं होतं, परंतु परमेश्वर त्यांच्याबद्दल काही शब्द या ठिकाणी बोलत आहेत. यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो, कारण जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान करीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो तुझं व तुझ्या बापाचं घराणं मी निरंतरच स्थापीन. अशी मी तुला काय केलं होतं? अभिवचन दिलं होतं. प्रेज द लॉर्ड. परंतु तू माझा आदर नाही केलेला. प्रेज द लॉर्ड. तू माझा आदर नाही केलेला म्हणून मी काय करीन? वाचा तो शब्द वाचा. जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान करीन. प्रेज द लॉर्ड. जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करेन आणि जे मला अवमानतात त्यांना मीही अवमानेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी ह्याच वचनाचे भागीदारी आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी ह्याच ज्या दिवशी परमेश्वर हे शब्द बोलले त्याच दिवशी तुम्हाला आणि मला देवाने देवात घेतलं. प्रेज द लॉर्ड. आज नाही, 20 वर्षापूर्वी नाही, 30 वर्षापूर्वी नाही, त्याच दिवशी परमेश्वराने त्या ठिकाणी डिपार्ट केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय आहे? त्याच दिवशी परमेश्वराने विभाग केलेला आहे आणि त्याने म्हटलं आता इथून पुढे जे माझा आदर करतील त्यांचा मी आदर करेन. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये आदर दिलेला आहे, परमेश्वराने तुम्हाला जागा दिलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये हे विसरू नका की परमेश्वराने तुम्हाला जागा दिलेली आहे म्हणून तुम्ही देवामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर परमेश्वराने जागा दिली नसती तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकला नसता. प्रेज द लॉर्ड. त्याने त्याचं तारण जे आहे आपल्यासाठी प्रभू येशूच्या आगमनाच्या वेळेस नाही ओपन केलं, या वचनाच्या वेळेस अनुवादामध्येच त्याने त्या तारणाची घोषणा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण त्या तारणाला कसं घेतो? बऱ्याच वेळा आपण तारणाला देखील लाईटली घेतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये या गोष्टी केल्यानं काय फरक पडत नाही, त्या गोष्टी केल्यानं काय फरक पडत नाही. नाही फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. एका बंधाऱ्याला केसा इतकं जरी छिद्र पडलं तरी फरक पडतो, कारण ते केसा इतक्या छिद्राने मोठ्यातला मोठा बंधारा फुटून जातो. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं आपल्या तारणाला, आपल्या आत्मिक जीवनाला जे आहे मोठं भगदाड पडायची गरज नाहीये. छोटीशी एक गोष्ट होणं गरजेचं आहे. छोटीशी एखादी गोष्ट, एखादा छोटासा प्राईड. प्रेज द लॉर्ड. एखादा छोटासा अभिमान जो आहे, एखादा छोटासा जो आहे, एखादं खोटं बोलणं जे आहे, एखादं छोटे जे आहे, कुठलीही गोष्ट जी आहे ती छोटीशी गोष्ट पुरेशी आहे आपल्या आत्मिक जीवनाला भगदाड पाडण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनाला सुरंग लावणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, परमेश्वराच्या आदरापासून आपल्याला दूर करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या नका करू. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराला नाही आवडत. परमेश्वराला आवडतं की तुम्ही परमेश्वराचा आदर करावा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा आदर करावा, परमेश्वराचा सन्मान करावा, देवाच्या नावाचा जयकारा तुम्ही गावा. प्रेज द लॉर्ड. हेच एका उदाहरणामधून, इस्रायलाच्याच उदाहरणामधून आपण आज पाहूया. इब्रिकरास पत्र त्याचा 12वा अध्याय त्याच्या 18 वचनापासून जेव्हा आपण पाहतो, इब्रिकरास पत्र 12वा अध्याय त्याचा 18 वचन. स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निपीड काळोख, वादळ, करण्याचा नाद व शब्दध्वनी यांच्याजवळ तुम्ही आला नाही. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगे आमच्या बरोबर अधिक बोलणे होऊ नये. प्रेज द लॉर्ड. बस थोडं जबाब बघा. या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला आज उघडकीस येतील. ज्यावेळी परमेश्वर इस्रायलाला दर्शन देत होता, प्रेज द लॉर्ड. असं नाही आता मी उठलो, उभं राहिलं आणि तुम्हाला वचन सांगतोय आणि तुम्ही ऐकताय. ही माणसाची उपस्थिती. ज्यावेळी परमेश्वराची उपस्थिती त्यांच्यावर उतरून येत होती, काय होत होतं? स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधार.
प्रेज द लॉर्ड. स्पर्शनीय, अग्नीने फेटलेला तो पर्वत. प्रेज द लॉर्ड. आजही अग्नीचा सामना कोणी नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. त्या अग्नीने पेटलेल्या पर्वतावर परमेश्वर, त्या ठिकाणी पर्वतावर अग्नीच्या द्वारे परमेश्वर विराजमान होतात. निबिड काळोख, पूर्णपणे काळोख. त्यानंतर वादळ. प्रेज द लॉर्ड. वादळ चालू आहे आणि तुम्ही त्या वादळाकडे जाता का? मागील दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल, टोरंटोमध्ये जे वादळ आलं, त्या वादळामध्ये काही लोक जे आहे सेल्फी काढायला गेले. त्या सेल्फीमध्ये वादळामध्ये ते लोक गेले निघून. सेल्फी कदाचित मोबाईल पडल्यामुळे नंतर भेटल्या, पण ते लोक भेटले की नाही माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. वादळ, त्या ठिकाणी वादळ उभं राहत होतं. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय होत होतं, ज्यावेळेस परमेश्वर उतरून येत होते त्यावेळेस करण्याचा नाद जो आहे, करण्याच्या नादाप्रमाणे काय असतं, जे देवदूत आहेत, प्रेज द लॉर्ड, ज्याप्रमाणे आपला राजा ज्यावेळेस येतो, राजा येताना कसा तुतारीचा नाद केला जातो, शंख फुंकला जातो, परमेश्वर येताना काय होतो, करण्याचा नाद होतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर येताना तो करण्याचा नाद एवढा भयानक असतो, त्याचे व्हायब्रेशन एवढे भयानक असतात. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस आज आपण ते नाही अनुभवले, पण त्यावेळेस इस्रायल लोक जे आहे तो करण्याचा नाद अनुभवत होते. ते वादळाचा स्पर्श, त्या हवेमधला तो स्पर्श, त्या अग्नीचा अनुभव त्या ठिकाणी इस्रायल लोक घेत होते. त्यावेळेस पाहायला मिळतं की शब्दध्वनी यांच्या जवळ तुम्ही आला नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या शब्दामध्ये कंपन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या शब्दामध्ये तुम्ही म्हणता ना, एखाद्याचा आवाज असा भक्कम असतो. आम्ही काल जे आहे पोरांचे प्रोग्राम होते, त्यामध्ये मी लक्ष देत नव्हतं, परंतु एक पोरगा, मला नाही आवडत असे प्रोग्राम वगैरे बघायला, परंतु एक पोरगा जो आहे तो त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलत होता आणि बोलत त्याचा आवाज जो आहे, वाटलंच नाही मला की ती पोरगा जो आहे कदाचित 4th-5वीचा मुलगा असेल, 4थीचा मुलगा असेल. इतका भरभक्कम आवाज, भारदार आवाज. प्रेज द लॉर्ड. माणसाच्या आवाजाकडे आपण इतक्या कान टवकरून ऐकतो. परमेश्वराचा आवाज तो कसा असेल. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी बायबलमध्ये देखील वचन वाचतो ना, तर त्या वचन ऐकतो ना, वचन जेव्हा लावतो ना, तर ते वचन ज्यावेळेस बोलणार तो आवाज आहे ना, तो आवाज पण मला खूप आवडतो, कारण तो आवाजामध्ये एक व्हायब्रेशन्स आहे. प्रेज द लॉर्ड. एक कंपन निर्माण करणारा तो आवाज आहे. मग परमेश्वराचा आवाज किती कंपन निर्माण करणारा आवाज असेल. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वराचा आवाज, जो जिवंत परमेश्वर जो आहे, सर्व सृष्टी त्याने आपल्या शब्दाने बनवली. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आवाजामध्ये काय असेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आवाजाने तो म्हणतो ही गोष्ट उपलब्ध होती, आवाजाने तो म्हणतो ही गोष्ट नष्ट हो, तर ती गोष्ट नष्ट होती. त्या परमेश्वराचा आवाज त्या लोकांनी ऐकला, आपण नाही ऐकला. परंतु पुढे तो काय म्हणतो बघा, वाचा, स्टिक राहा तिथे. करण्याचा नाद व शब्दध्वनी. 19 सेकंड पाठ. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगे आमच्या बरोबर अधिक बोलणे होऊ नये. प्रेज द लॉर्ड. मोशे तू जा रे बाबा पुढे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तो ध्वनी ऐकायचा नाही. प्रेज द लॉर्ड. मोशेला पुढे पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याशी बोलतोय, आज परमेश्वराचं वचन आपल्याकडे येत आहे. त्या वचनाला आपण कशा प्रकारे आपल्या अंतःकरणात साठवत आहोत, काय त्या भयाने आपण परमेश्वराचं वचन घेत आहोत का. प्रेज द लॉर्ड. नाही, जर त्या भयाने ते वचन घेत नाही आहोत तर या ठिकाणी आराधना होईल, वचन चालेल, आपण ऐकू, आणि मी जसं म्हटलं की बाहेर गेल्यानंतर जशी चप्पल घालून आपण निघून जातो, मध्ये येताना जशी चप्पल सोडून आपण मध्ये येतो, त्याचप्रमाणे आपण काय करतो, मध्ये येताना आपण आपलं बाहेरचं देह बाहेर सोडतो, आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो पुन्हा तो बाह्य मनुष्य आपण बाहेर घेऊन जातो, आणि पुन्हा आपण जैसे थे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे, काय त्या परमेश्वराला आपण त्याचा आदर देतो का. प्रेज द लॉर्ड. काय त्या परमेश्वराला आदरयुक्त रीतीने आपण जीवन जगत आहोत का. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जो आहे हा शब्द जो आहे जरी छोटा वाटत असला ना, हा खूप मोठा आहे. पुढे बघत असताना आपण पाहू, कारण पशु देखील पर्वताला शिवला तर त्याला धोंड्यांनी मारावे अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली. प्रेज द लॉर्ड. बघा त्यांना काय असह्य झालेलं आहे. अशी आज्ञा होती, पशु जरी त्या डोंगराला शिवला तरी त्याला जीवे मारावे. हालेलुया. परमेश्वर एवढा पवित्र परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. अपवित्रतेचा आणि परमेश्वराचा काही एक संबंध नाहीये. प्रेज द लॉर्ड.
आणि आपण जे आहे, आपण एवढे पवित्र नाही की आपण परमेश्वरा समोर आज बसू शकू. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी एवढे पवित्र नाहीये. तुम्ही आणि मी परमेश्वराला ग्रहणयोग्य रीतीमध्ये नाही आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्ही त्या परमेश्वरामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही त्या परमेश्वरासमोर आहात. आज तो परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. स्पिरिट ऑफ लॉर्ड जीसस, स्पिरिट ऑफ गॉड ड्वेलिंग अमंगस्ट यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्यामध्ये राहतो, तो तुमच्यामध्ये वास करत आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला किती त्या गोष्टीचं महत्व वाटलं पाहिजे. पुढे जर का वचनामध्ये पाहिलं तुम्हाला समजेल त्या गोष्टी. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. हेच मी सांगत होतो. जे दिसले, जे होते, जे त्यांनी अनुभवले, ते इतके भयावह होते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं रूप आहे. आज त्या सूर्याकडे नाही पाहू शकत. प्रेज द लॉर्ड. सूर्याकडे नाही पाहू शकत. अहो सोडा, एखादं कुत्र भुकलं ना, त्या कुत्र्याकडे सुद्धा आपण त्याच्या भुंकण्याकडे पण उभं नाही राहू शकत. तिथं मी तर नाही राहतो. वाघ असला ना तर दुरूनच फोटो काढतात. है ना. आज लोक जात आहेत सफारीला, है ना. तर वाघाला पण भीती वाटते. प्रेज द लॉर्ड. आपण हे सगळं रचणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करा, वाघाच्या चेहऱ्याकडे, सिंहाच्या चेहऱ्याकडे जास्त काळ नाही पाहू शकत तुम्ही. हे लोक सफारीला जाताना ते गाईड सांगतात त्यांना, त्याच्या डोळ्यात जास्त वेळ पाहू नका. फोटो काढा, गुपचूप बाजूला व्हा, त्याला अट्रॅक्ट करू नका. प्रेज द लॉर्ड. अहो तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कसं राहणार. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर किती भयावह असणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर किती भव्य असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज या सृष्टी त्याचं अंगुली कार्य आहे. तो म्हणतो ज्या वेळेस प्रभू येशूचं आगमन होईल, दुसरं आगमन होईल, आणि ज्यावेळेस 1000 वर्ष संपतील, त्यानंतर या आकाश मंडळाचा कागदाचा जसा चुराडा करावा, असा चुराडा करून तो सार्वकालिक नरकाग्नीमध्ये टाकणार आहे. काय सर्व व्यापी परमेश्वर असणार आहे तो. विचार करा. प्रेज द लॉर्ड. त्या आयफिल टॉवर कडे, त्या बुर्ज खलिफा येथील बिल्डिंग कडे पाहताना लोक असे म्हणतात की तिच्या खालून जर का असं पाहिलं तर पाहू शकत नाहीये. त्या परमेश्वर जो आहे तो किती आपला भव्य परमेश्वर आहे यापेक्षा. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आपल्याला भेट देते प्रियांनो. परंतु बघा, आज तो परमेश्वर जो आहे कुठल्या रीतीने कार्य करते. पुढे बघा. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्याजवळ आला आहात. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताचं तुमच्यासाठी रक्त सांडल्याच्या द्वारे, ते रक्ताच्या द्वारे तुम्ही सिंचित झाल्याच्या द्वारे, किंवा ते रक्त तुमच्यावर शिंपडल्याच्या द्वारे तुम्ही काय झालेला आहात. सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराच्या मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त जे आहे यांच्या जवळ आलेला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि त्याचे रक्त शिंपडण्याच्या द्वारे तुम्ही देवाच्या जवळ आलेला आहात. हालेलुया. मग तुम्ही अधिक घाबरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अधिक आदर करायला पाहिजे, कारण परमेश्वर जो आहे मरेपर्यंत, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इथं आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तिथं आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही घरी आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कामावर आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये गुप्तस्थळी आहात, तिथंही परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तेव्हा तुम्हाला घाबरलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
तुम्हाला भीती वाटली पाहिजे मी काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की पुढे जर का आपण वाचलं तर पुढे वाचत असताना आपल्याला काही गोष्टी अजून समजत आहेत. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. हाबेलाचं रक्त तुम्हाला मागील दिवसामध्ये आपण रक्तावर संदेश ऐकला. रक्तावर संदेश ऐकत असताना रक्त मरत नाही, ब्लड मरत नाही, ते जिवंत राहतं. प्रेज द लॉर्ड. काही वर्षांपूर्वी ब्लडचे काही सॅम्पल जे आहे शास्त्रज्ञाला मिळाले आणि त्याच्यातून शास्त्रज्ञ जे आहे डीएनए काढतात. आता तर तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे, तुमच्या ब्लडच्या द्वारे, तुमचा पूर्ण एआयच्या द्वारे तुमची आकृतीच काढली जाते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ब्लड, जे ब्लड हाबेलाचं ब्लड सांडलं, रक्त सांडलं आणि त्या रक्ताने काय केलेलं आहे, परमेश्वराकडे आरोळी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्याही रक्तापेक्षा बहुमोल, काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, त्याही रक्तापेक्षा उत्तम. हालेलुया. ते येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. जे आज तुमच्यावर शिंपडलेलं आहे, त्याच्याद्वारेच ज्या पद्धतीनं इस्रायलाला मिस्र मधून बाहेर काढत असताना कोकऱ्याचा बली दिला गेला आणि त्यांच्या प्रत्येकाच्या कपाळपट्टीवरती, घराच्या कपाळपट्टीवरती ते कोकऱ्याचं रक्त जे आहे ते लावलं गेलं आणि सांगितलं गेलं, ज्या कोणाच्या घरावरती त्या कोकऱ्याचं रक्त लावलेलं असेल मरी तिकडं फिरकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज सांगितलं गेलेलं आहे, ज्या कोणाच्या जीवनामध्ये, ज्या कोणाच्या आयुष्यामध्ये, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जो शिंपडला गेलेला आहे, प्रेज द लॉर्ड, मरण त्याला स्पर्श करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक मरण हे त्याच्या जवळ येणार नाही. सार्वकालिक मरण, या ठिकाणचं मरण प्रत्येकाला आहे. प्रेज द लॉर्ड. पण सार्वकालिक मरण त्याच्यासाठी नाही, सार्वकालिक जीवनाचा झरा त्याच्यासाठी प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. एदेनमध्ये जीवनाच्या झराची जी नदी वाहती ना, तो येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये ती नदी जी आहे ती आहे का? प्रेज द लॉर्ड. त्या नदीच्या किनाऱ्यावर आपण आहोत का? त्याच्यातून आपण घेत आहोत का? त्याच्यामध्ये आपण सुरक्षित आहोत का? हे आपल्याला पारखणं गरजेचं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला पारखायचंय. पुढे बघत असताना आपण पाहतो, जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाही तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपासून बहकल्यास आपण विशेष करून निभावणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, जे तुमचे अधिकारी आहेत त्यांच्या तुम्ही आज्ञेत राहा. प्रेज द लॉर्ड. कोणते अधिकारी? जे तुमच्या कामावरती, जे तुमच्या व्यवसायावरती, ज्या तुमच्या त्याच्यामध्ये जगामध्ये तुमचे जे अधिकारी आहेत त्यांच्या आज्ञेत राहा. मग प्रभू जर एवढं सांगू शकतो, तर जे देवाचं वचन घेऊन तुमच्याकडे येत आहेत, जे देवाचं वचन तुम्हाला देत आहेत, प्रभू म्हणतो मग त्यांच्याबद्दल मी म्हणणार नाही का? प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो त्यांचा पण तुम्ही अवमान करू नका. प्रेज द लॉर्ड. त्यांचा अवमान म्हणजे परमेश्वराचा वचनाचा अवमान आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर सांगत आहे, आपल्या जीवनामध्ये देवाचा अवमान जो आहे आपला होतो का, अनादर होतो का, आपल्याला पारखणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पुढे पाहतो, अजून पाहत असताना, त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस काय केलेलं आहे? वाचा, पुढे वाचा. आणि एखादा, त्याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वाचा. वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल आणि अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. प्रेज द लॉर्ड. बस बघा, त्यावेळेस काय केलेलं आहे? त्यावेळेस त्याने काय केलं? त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली. प्रेज द लॉर्ड. हलवली. पृथ्वी काय होती? आकारविरहित होती. पृथ्वी काय होती? शून्य होती. आणि परमेश्वराचा आत्मा जो आहे पृथ्वीवरती काय करत होता? तळमळत होता, गिरट्या घालत होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने शब्द बोलला. पृथ्वी काय झालेली आहे? विज्ञानही सांगतं की ह्या पृथ्वीमध्ये 100% पाणी होतं. आणि काय झालेलं आहे?
ज्यावेळेस जमीन उघडी पडायला लागली त्यावेळेस ही जमीन जाऊन इकडं लागती. डोंगरांची निर्मिती, कोलिजन म्हणजे आदळण्याच्या द्वारे डोंगरांची निर्मिती आहे. आज तुम्हाला पाहायला मिळतं जो ग्लेशियर माउंटेन आहे, जो हिमाचल आहे, त्या ठिकाणी पर्वतांची तुम्ही जर रांग जर वरून जर बघितली तर तुम्हाला असं स्पष्ट दिसेल की काहीतरी इकडून प्रेस झालंय आणि त्यामुळे ते रांग तयार झाली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या शब्दाने हे सर्व झालेलं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या शब्दाने आजही आपण पाहतो की वैज्ञानिक सांगत आहे आफ्रिकेचा एक तुकडा कटून भारताकडे येऊ पाहत आहे आणि तो जर कटला आणि भारताकडे आला तर आपली कोकणातली जवळपास पूर्ण आपली पश्चिमेकडची जेवढी किनारपट्टी जी आहे त्या किनारपट्टीवर तो आदळेल आणि काय होणार, त्या ठिकाणी कोलिजनच्या द्वारे मोठा पर्वत तयार होऊ शकतो, भूकंप होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी होत आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे, परमेश्वर त्याच्या शब्दाने हे सर्व निर्माण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बिग बँग थेअरी नथिंग बट द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या शब्दाने परमेश्वराने पृथ्वी जी आहे, हे नभोमंडळ जे आहे, हे आकाश जे आहे, यांची निर्मिती यांचं कोलिजनच्या द्वारे परमेश्वराने त्यांना स्थापित केलेलं आहे. आजही सूर्य ते पृथ्वी याच्यापर्यंत अनेक ग्रह आहे, 9 ते 10 ग्रह आहेत पृथ्वीपर्यंत, परंतु ह्या ग्रहाचं अंतर आजही कमी झालेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आजही चंद्र जो आहे पृथ्वी सभोवती घिरट्या घालणं बंद करत नाही. आजही सूर्य जो आहे पृथ्वी भोवती फिरणं सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु तो एका अंतरावर राहतो. 1 सेंटीमीटर जरी इकडं तिकडं झालं तर पृथ्वी समूळ नष्ट होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. तारांगण नष्ट होईल 1 सेंटीमीटर जरी. प्रेज द लॉर्ड. आपला तो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा आपण किती अधिक आदर करायला पाहिजे, किती आदर आपल्या मनामध्ये असला पाहिजे त्या परमेश्वराला. आपण काय करतो, मी नेहमी सांगत असतो, बायबलचं आहे, देवाचं वचन आहे, देवाच्या मुखातून आलेलं वचन आहे, त्याचा आदर केला पाहिजे. बायबल आपण कुठेही फेकून देतो. प्रेज द लॉर्ड. एकदा एक देवाचे दास एका घरामध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं चला बायबल काढा. बायबल असं देवठाण्यावर ठेवलेलं होतं, त्या याच्यावर ठेवलेलं होतं रॅकवर. बायबल काढलं. हा पाळक साहेब. प्रेज द लॉर्ड. नाही पाळक साहेब, आम्ही कपडा टाकून झाकून ठेवतो. अरे वा, तुम्ही त्याहीपेक्षा हुशार आहात. ते झाकून ठेवण्यासाठी नाहीये, ते वाचून मला ठेवण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराचा किती आदर करतो. प्रेज द लॉर्ड. आपण आदर करावा, त्याचा आदर करांना इतरांना शिकवावं. प्रेज द लॉर्ड. हे जीवन मी सांगितले, जीवनी पुस्तक आहे एक आपल्या हातात आणि एक जीवनी पुस्तक स्वर्गात. आपण याचा आदर करावा, आपल्या लेकरांना, आपल्या घरच्यांना, आपल्या लोकांना याचा आदर करणं शिकवावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे, आज हे वचन आज आपल्याला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. आज हे वचन आपल्याशी बोलत आहे. आज देव त्याच्या वचनाच्या द्वारे आपली भेट घेत आहे आणि तो म्हणतो आणखी एकदा. तेव्हा जसं त्याने हलवलं, तो म्हणतो आणखी एकदा. याचा अर्थ असा होतो की घडलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ती यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणखी एकदा हलवलं जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि जे देवाचे आहेत ते स्थिर राहतील. हालेलुया. काय परमेश्वराला काय आवडतं? स्थिर गोष्ट आवडते. परमेश्वराला चांगली गोष्ट आवडते. परमेश्वराला जे आहे ना अस्थिर गोष्ट नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला स्थिर गोष्ट लागते. प्रेज द लॉर्ड. म्हणून आणखी एकदा आपल्या जीवनामध्ये जर का व्हायब्रेशन चालू आहे ना, थँक्स टू गॉड. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण ते व्हायब्रेशन याच्या करता आहे, कारण जे बिनकामाचं आहे ना ते गळून निघून जावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे बिनकामाचं आहे ना ते निसटून जावं आणि जे कामाचं आहे, जे स्थिर आहे, ते कधी न बदलणार आहे, ते देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये राहावं. हालेलुया. याच करता परमेश्वर हलवत आहे. प्रेज द लॉर्ड. बोरीच्या झाडाला हलवत आहे कधी? प्रेज द लॉर्ड. बोरीच्या झाडाला काय करतो? बोर पाहिजे असलं का आपण काय करतो? हलवतो. काय पडतात? बोर पडतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जे हलवत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फ्रुटफुल व्हावं म्हणून परमेश्वर हलवत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एकदा जसं मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा तुम्हाला परमेश्वर घेईल तेव्हा पुन्हा एकदा परमेश्वर हलवेल. पण आता ते हलवणं जे आहे नाशासाठी असं.
कारण तुम्ही निघून गेलाय. मी तुम्हाला नेहमी सांगतो, या पृथ्वीला आहे ना आजपर्यंत परमेश्वराने स्थिर ठेवलेलं आहे. आज जगामध्ये देवाच्या लोकांना धिक्कार केला जातो, नाकारला जातो, पण तुम्हाला सांगतो आज या पृथ्वीचा बॅलन्स जे आहे देवाच्या पवित्र लोकांमुळेच. ज्या दिवशी हे पवित्र लोक काढून घेतल्या जातील, ज्या दिवशी हे पवित्र लोक परमेश्वर घेऊन जाईल, त्या दिवशी परमेश्वरात ह्या पृथ्वीचं बॅलन्स तुम्हाला दिसेल की बॅलन्स काय होईल. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी कळेल. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे त्यावेळेस आपली छाती जोडतील. देवाचं वचन सांगतं, मी काय केलं. अनेक लोक छाती जोडतील. प्रेज द लॉर्ड. मी हे काय केलं. प्रेज द लॉर्ड. परंतु वेळ निघून गेलेली असेल. आज ती वेळ आहे. आज तो वेळ आहे. तो तारणाचा समय, आज म्हटलेला समय तारणाचा समय आहे. या समयाला आपण या तारणाला युटिलाइज करत आहोत का. प्रेज द लॉर्ड. आपण ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करू देत आहोत का. जर नाही तर ते वचन काय करणार आहे, आपला न्याय करणार आहे प्रियांनो. आणि जेव्हा आपण पुढे पाहतो, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. हालेलुया, हालेलुया. तो देव भस्म करणारा अग्नी आहे. अशा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याचं हे शब्द आहे, त्याचे वचन आहे. हे वचन जे आहे पास्टर अनिकेत यांनी लिहिलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हे वचन परमेश्वराने लिहिलंय. मी माझ्या मनचं काही देत नाहीये. मी जे देत आहे, जे परमेश्वरापासून मला मिळालं तेच मी तुम्हाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन काय सांगतं, परमेश्वर देव भस्म करणारा अग्नी आहे. प्रेज द लॉर्ड. भस्म म्हणजे ज्या ठिकाणी एखादी गोष्ट पडली की धूळ सुद्धा राहत नाही, राख सुद्धा राहत नाही असा. मागील दिवसामध्ये आपण पाहिलं, एलियाने ज्यावेळेस वेदी नीट केलेली आहे आणि वेदी ज्यावेळेस नीट केलेली आहे, परमेश्वराचा आत्मा त्या ठिकाणी उतरून आलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे, त्या ठिकाणचं सर्वच्या सर्व गोष्ट त्याने भस्म केलेला आहे, इव्हन पाणी सुद्धा. प्रेज द लॉर्ड. ते बलिदान ज्यावेळेस स्वीकारलं, राख सुद्धा नाही राहिली हवेमध्ये. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे, आपला परमेश्वर भस्म करणारा अग्नी. त्या अग्नीच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत, त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहोत. देवाचं वचन आपण कसल्या प्रकारे स्वीकारत आहोत. जर आपण देवाचं वचन हलक्या स्वरूपात जर आपण स्वीकारत आहोत तर मात्र आपली गय नाहीये. कारण जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर आज एक प्रश्न आपल्याला विचारत आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 21 वचनामध्ये परमेश्वर एक प्रश्न विचारत आहे. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपल्या प्रभूला जे आहे, आज आपण लोक काय म्हणतो, प्रार्थनेमध्ये आपण प्रभूजी प्रभूजी म्हणतो. प्रार्थनेमध्ये आपण कदाचित त्याला आदर देतो. आपण प्रार्थनेमध्ये, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, सभास्थानांमध्ये, आपण जे आहे मीटिंग्समध्ये, वर्शिप्समध्ये कदाचित आपण परमेश्वराला आदर देतो. परंतु आपल्या जीवनामध्ये त्याला आदर आहे का. प्रभू म्हणतो, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या लोकांचा प्रवेश नाही होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटच्या काळात पण जे लोक नरकात असतील ते पण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ते म्हणतील, प्रभू मी तुझ्या नावाने भूते काढली, प्रभू तुझ्या नावाने मी संदेश दिला, प्रभू तुझ्या नावाने मी अद्भुत कृत्य केली, महत् कृत्य केली. प्रभू म्हणाल, माझी तुझी कधीच ओळख नव्हती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण हे जे तू करत होतास, प्रेज द लॉर्ड, ते माझ्या आत्म्याच्या साहाय्याने करत नव्हता. प्रेज द लॉर्ड. तू अन्य आत्म्याच्या साहाय्याने करत होता. देवाचं वचन सांगतं, भूतेही काय करतात, थरथर कापतात. प्रेज द लॉर्ड. भूते काय करतात, चमत्कार करतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला पारखायचं आहे, मी परमेश्वराच्या आत्म्याने चालवलं जाणाऱ्या जीवनामध्ये आहे का. प्रेज द लॉर्ड. मी कुठल्या आत्म्यामध्ये जीवन जगत आहे. जर मी परमेश्वराने चालवलं जाणाऱ्या आत्म्याच्या जीवनामध्ये जीवन जगत आहे तर परमेश्वर मला प्रज्वलित करेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझा टेंबा, प्रेज द लॉर्ड, कधी विजू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझी मशाल जी आहे कधी विजू देत नाही. पण प्रभू म्हणत आहे, लूक 6वा अध्याय 46 वचनामध्ये अजून प्रभू बोलत आहे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हाच प्रश्न आहे आज. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो, मी प्रभू तुझा आदर करतो. पास्टर, आम्ही प्रभूचा आदर करतो. मग प्रभू विचारत आहे, तुम्ही जर माझा आदर करता, प्रेज द लॉर्ड, तुम्ही जर माझा सन्मान करता, माझा रिस्पेक्ट करता, मेरे लिहाज रखते हो, प्रेज द लॉर्ड, तो
तेव्हा मी जे सांगतो ते का करत नाही? प्रेज द लॉर्ड. प्रश्न आहे, परमेश्वर विचारत आहे, जर तुम्ही माझा आदर करता, मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, तर मी जे सांगतो ते का करत नाही? मी सांगतो पूर्वेला जातो, पश्चिमेला का जातो? प्रेज द लॉर्ड. प्रभूने सांगितलं कानाने ते गावामधले, काय सांगितलं? मडके भरा. प्रेज द लॉर्ड. त्यांनी मडके काठोकाठ भरलेले. प्रेज द लॉर्ड. प्रभू लोक कमी आहे, अर्धच भरतो. आपले युक्त आहे, आपल्याकडं युक्त आहे. प्रभू 2च मडके बस. प्रभू मला सगळे मडकं भरा काठोकाठ. प्रेज द लॉर्ड. मी मागच्या हप्त्यामध्येच आपला संदेश झाला, डू ॲज डायरेक्टेड. देवाला आवडतं जे लोक सांगितलं ते करतात. प्रेज द लॉर्ड. जे सांगितलं त्यापेक्षा अधिक देवाचं वचन सांगतं, देवाच्या वचनाला सोडून जो पुढे पुढे जातो त्याला पिताचे लाभ झालेला नाही, त्याला मिळालेला नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनापासून जो माघारी राहतो त्यालाही परमेश्वर जो आहे स्वीकारत नाही. तो नांगराला हात घातल्यानंतर जो मागे वळून पाहतो तोही देवाच्या कामाचा नाही. दोघंही नाही. जो वचनात आहे, जो ख्रिस्त येशूमध्ये आहे, रोमाटे, त्याच दंडाज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. आज मी देवात आहे का? आता या घडीला मी देवात आहे का? प्रेज द लॉर्ड. कदाचित मी मोठा मोठा प्रचार करणार असू शकतो, कदाचित मोठे मोठे चमत्कार करणार असू शकतो, पण मला प्रत्येक घडीला हे पारखायचं आहे, मी देवात आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज मोठमोठ्या चमत्कार करणाऱ्या मोठमोठ्या सेवकांनी सुद्धा या गोष्टी लक्षात असल्या ठेवल्या पाहिजे की कॉन्फिडन्स इज अ डिफरंट थिंग, पण ओव्हर कॉन्फिडन्स इज अ डेंजरस थिंग. प्रेज द लॉर्ड. ओव्हर कॉन्फिडन्स डेंजर गोष्ट आहे, आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेक लोकांचा नाश होत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे ओव्हर कॉन्फिडन्स रीतीने ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे बोलून जातात, ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे करून जातात. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्यासाठी त्यांना पुष्कळ फटके खावे लागते. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ फटक्यांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सांगतो, परमेश्वर म्हणतो मी जे सांगतो ते का करत नाही? परमेश्वरला खूप आवडतं जेव्हा 1 शमूएल त्याचा 15वा अध्याय 22 वचनामध्ये परमेश्वर सांगतात. 1 शमूएल 15वा अध्याय 22 वचनामध्ये देव आपल्याला सांगतात, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? प्रेज द लॉर्ड. शमूएल बोलत आहे त्या ठिकाणी, शौलाला सांगत आहे त्या ठिकाणी सांगत असताना शमूएल म्हणत आहे की परमेश्वरला होमांनी, यज्ञांनी, वपेने या गोष्टींना त्याला संतोष होतो काय? आज्ञा पालन करण्याने जो संतोष त्याला होतो तो त्या गोष्टीने होत नाही. प्रेज द लॉर्ड. काय परमेश्वरला अर्पण करणार? घोला, बकरा, येडका, बैल, काय तुम्ही देणार परमेश्वरला? हे सर्व तर परमेश्वर तो माझच आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व माझच आहे, तू तुझं अंतःकरण मला दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण ती जागा तुझ्यासाठी सेक्युअर ठेवलेली, तो अधिकार तुझ्या हातात आहे. ते द्यायचं का नाही द्यायचं? दिलं तर बदल होईल, नाही दिलं तर मग विघटन होईल. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण आपलं अंतःकरण देवाला देत आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज्ञा पालन, देवाचं वचन आज्ञा पालन करण्यामध्ये आपण किती उत्साही आहोत. प्रेज द लॉर्ड. मला आज परमेश्वराच्या उपस्थित जायचंय, मला आज बायबल वाचायचंय, मला आज एखादा सुवार्ता द्यायची आहे, माझ्या जीवनामध्ये हे पातक आहे मला दूर करायचंय. काय तो उत्साह आपल्या जीवनामध्ये आहे का? मागील वर्षी आपण सुरुवात केली होती आणि तुम्ही म्हटलं होतं ही गोष्ट मी काढून टाकेल, काढली का? मागील वर्षी तुम्ही सुरुवात केली होती आणि तुम्ही म्हटलं मी इतका लोकांना सुवार्ता देईन, दिलं का? मागील वर्षी तुम्ही म्हटलं होतं की मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले होते का? प्रेज द लॉर्ड. मागील वर्षी तुम्ही अनेक संकल्प केले होते, काय त्या संकल्पाला तुम्ही जागले का? पण बघा परमेश्वर आपल्यासाठी जागलेला आहे. आठवण करा, जे संकल्प त्याने तुम्हाला दिले होते, जे अभिवचन त्याने तुम्हाला दिले होते, ते प्रत्येक अभिवचन त्याने पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वर्षाच्या सुरुवातीला परमेश्वराने वचन दिलं होतं, ज्यावेळेस आपण होतो हे वर्ष आपल्यासाठी कशाचं वर्ष आहे? आठवतं तुम्हाला? हे वर्ष कशाचं वर्ष आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वर्ष डेव्हलपमेंटचं वर्ष आहे आणि परमेश्वराने डेव्हलप केलेलं आहे. या वर्षी 4 सेवक मंडळीला मिळाले. प्रेज द लॉर्ड. 4 लीडर्स मंडळीला मिळाले. यावर्षी नवीन सेवक आपल्या मंडळीमध्ये परमेश्वराने जॉईन केले. यावर्षी अनेक नवीन आत्मे मंडळीमध्ये आले. यावर्षी अनेक लोक बाप्तिस्म्याला तयार होते.
प्रेज द लॉर्ड. यावर्षी अनेक लोक आज परमेश्वराला सामोरं जात आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याचा शब्द पूर्ण केलेला आहे. आज आपली वेळ आहे, आपल्याला पारखायचं. मी अजूनही त्याच वचनामध्ये स्टिक होऊन राहील. सिंहावलोकन अजूनही मागे वळून पाहायची गरज आहे. या वर्षामध्ये जो संकल्प मी परमेश्वरासोबत केला होता, काय तो मी पूर्णत्वास नेला आहे का? जर नाही तर प्रियांनो, संकल्प पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, कदाचित देवाला तुम्ही नवस केले असतील, ते नवस फेडण्यासाठी विलंब करू नका. कारण परमेश्वराला देवाचं वचन सांगतं, तर तो नवस केलेला फेडू नाही शकत, तर देवाला नवस करू नको. प्रेज द लॉर्ड. जर देवाला काही नवस केलेले असतील तर त्याच्या समोर फेडण्यासाठी तत्पर राहा. प्रेज द लॉर्ड. अजूनही वेळ आहे, अजून एक समय आहे. त्याचं अभिवचन त्याने पूर्ण केलेलं आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, मी माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वराला दिलेलं वचन जे आहे ते पूर्ण करत आहे का? आज आपल्या जीवनामध्ये आज पारखायचं आहे, मी परमेश्वराचा आदर करतो का? प्रेज द लॉर्ड. त्याने माझा आदर केलेला आहे. मी आदरास योग्य नव्हतो. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्या सापासारखा मी होतो, परंतु त्याने तो सापच जो आहे उंच केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या सापाकडे जे पाहतील, त्या सापाकडे पाहून लोक जे आहे त्याच्यामध्ये ते वाचत होते. प्रेज द लॉर्ड. ते मरत नव्हते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घृणित वस्तू परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याने तिला उभं केलेलं आहे. टेंब्यासारखं तिला वर उभं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देवासाठी घृणित होतो, आपण पापी होतो, आपण काही कामाचे नव्हतो, परंतु परमेश्वराने आपल्याला निवडलं आणि आपल्याला उंच केलंय. अनेक लोक आज आपल्याकडे बघत आहे. जरी तुम्हाला वाटत असलं ना कोणी मला पाहत नाही, पण तुम्हाला मी खरोखर सांगतो, या मंडळीतल्या किंवा ज्याही ठिकाणी परमेश्वराची खरी सेवकाई चालते त्या प्रत्येक मंडळीतल्या दासाकडे, विश्वासाकडे आणि प्रत्येक लहान लेकराकडे सुद्धा लोकांचं लक्ष आहे. त्या दुष्टाचं लक्ष आहे. लोक बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जिथं कुठं असो तिथं आपण परमेश्वरासोबत राहावं, परमेश्वराचा आदर करायला शिका. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा परमेश्वर सगळ्यात मौल्यवान आहे आणि हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आजच्या वचनाच्या द्वारे सहाय्य करू. चला या समयाला आपण आपले डोळे मिटूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया जीसस. धन्यवाद प्रभूजी, तुमच्या नावाला धन्यवाद. गौरवितो, उंचवितो, मानमहिमा, गौरव, सन्मान सर्व काय तुम्हाला. धन्यवाद प्रभूजी. हो प्रभूजी, अभिवचनाचे पक्के परमेश्वर तुम्ही आहात प्रभूजी. तुम्ही आम्हाला अभिवचन दिलं प्रभू परमेश्वर आणि आमच्या जीवनामध्ये ते पूर्णत्वास नेलं प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हो प्रभू परमेश्वर, हे वर्ष तुम्ही आम्हाला आशीर्वादित केलं, डेव्हलप केलं. धन्यवाद प्रभूजी. कृपा करा प्रभूजी, तुमचा आदर आमच्याकडून व्हावा प्रभूजी. कधीच तुमचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून कृपा करा प्रभूजी. हो कृपा करा प्रभूजी. हो प्रभू येशू राजा. हो प्रभूजी, 10,000 अधिक सुंदर तो प्रभू येशू माझ्यासाठी, आमच्यासाठी विरूप केला गेला प्रभूजी. आमच्यासाठी ती पृथ्वी प्रभू परमेश्वरा तुम्ही प्रभू स्वीकारली. प्रभू परमेश्वरा ती प्रभूजी गव्हाण तुम्ही स्वीकारली प्रभूजी. आणि आमच्यासाठी प्रभूजी अत्यंत लहानातील लहान अशा अवस्थेमध्ये तुम्ही जन्म घेतला प्रभूजी. राजांचे राजे, प्रभूंचे प्रभू प्रभू परमेश्वरा, परमेश्वराचा एकुलता एक पुत्र असून देखील प्रभू तुम्ही तो लाभ असणे हा मानलं नाही प्रभूजी. हो प्रभूजी, माझ्यासाठी, आमच्यासाठी तुम्ही ते केलं प्रभू, त्यासाठी धन्यवाद. तुमची इच्छा आमच्या जीवनाच्या द्वारे सिद्धीसणार, आमच्या जीवनाच्या द्वारे तुमच्या नावाचं गौरव सदैव होत राहो असं होऊ देत म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमचं नको, आमच्या जीवनाच्या द्वारे तुमची इच्छा पूर्णत्वास जाऊ दे म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुमच्या इच्छेनुसार आचरण करण्यासाठी देवप्पा आमच्यावर कृपा करा प्रभू ईश्वराच्या. हो प्रभूजी, ऐकलेलं वचन प्रभूजी त्यापासून वाहवत न जाता प्रभूजी त्यामध्ये बिलगून राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी आमच्या जीवनामध्ये कृपा करा. या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन बसलेले सर्व भाऊ बहिणींना तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या वचनाच्या द्वारे कार्य होऊ देत आणि विनंती करतो प्रभू परमेश्वरा, तुमचा आदर आमच्या जीवनामध्ये सदैव असू दे, तुमचं भय आमच्या जीवनामध्ये सदैव असू दे, ते कधी नष्ट होऊ देऊ नका, ते वाढतं असू द्या म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमचं नको, आमच्या जीवनाद्वारे तुमच्या नावाचं गौरव दे. अयोग्य प्रकारे काही बोललं असल्यास क्षमा करा. अयोग्य प्रकारे प्रभूजी काही झाले असल्यास क्षमा करा प्रभूजी. मागील दिवसामध्ये काही चुका अपराध प्रभूजी चुकून भुकून प्रभू परमेश्वरा कळत नकळत त्या काय झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. सर्वजण तुमच्या उपस्थितीमध्ये येतो. या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला प्रभू येशू तुमच्या नावामध्ये तुमचा दास या नात्याने मी आशीर्वादित करतो प्रभूजी. सहाय्य करा प्रभूजी. तुमच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी कृपा करा. दया केली त्याबद्दल धन्यवाद देतो. ऐकलेलं साक्ष त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होण्यासाठी कृपा करा. हो प्रभू, तुम्हाला बिलगून चालण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कृपा करा. दया केली धन्यवाद देतो. इथून पुढचं तुमच्या स्वाधीन करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. इथून पुढचा समय जो आहे पुन्हा एकदा पाहिजे देतो.